नमस्कार. मी संजय पवार. आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, खरं वास्तवातील ज्योतिषशास्त्र ह्या शृंखलेमधून आपण आता हे सगळे व्हिडिओ बनवतोय. जसं मागच्या 2 व्हिडिओमधून तुम्ही ऐकलं असेल, त्यालाच कंटिन्यू करूया आता. म्हणजे असं की खरं वास्तवातलं ज्योतिषशास्त्र आणि आत्तापर्यंत आपल्यासमोर मांडत गेलेले जे ज्योतिषशास्त्र आहे, याच्यातील नेमका फरक कसा कसा कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती कुठल्या विषयानुसार आपल्याला पाहायचा आहे. जसं मी सध्याच्या गुरुच्या गोचर भ्रमणानुसार आपल्या कुंडलीमध्ये आपण काय पाहायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय, हे तुमच्यासमोर मांडलं. आता आपण विषय घेऊया, तो म्हणजे खऱ्या ज्योतिषशास्त्रामधील पद्धतीनुसार आपल्याला ज्या आपल्या कुंडलीला चालू असलेल्या ज्या दशा अंतर्दशा वगैरे असतात, त्याची फलितं कशी मिळतात आपल्याला, किंवा त्याची फलितं कशी गृहीत धरायची, या संदर्भातून आपण थोडंसं ह्या व्हिडिओमध्ये तो विषय घेऊया. आता आपण जसं सरसकट जे आपण आत्तापर्यंत आपल्या डोक्यात जे भरलेलं आहे, म्हणजे डोक्यात जो भुसा भरलेला आहे, काय भुसा ह्यासाठी म्हणतोय मी की रवी, चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे शुभ ग्रह, मंगळ, शनी, राहू, केतू हे अशुभ ग्रह, हे वास्तवामध्ये सत्य नाही. हे वास्तवामध्ये सत्य नाही. कारण मुळात ग्रहांना, नक्षत्रांना सरसकट सर्वांना शुभ अशुभ फलित ठरवून देण्याची, म्हणजे त्या ग्रहांना तेवढी म्हणजे त्या ग्रहांना ते लागूच होत नाही. मुद्दा लक्षात घ्या. ग्रहांची, नक्षत्रांची फलितातील जी शुभ अशुभता आहे, ही सर्वस्वी प्रत्येक वर्तमानातील ग्रह नक्षत्र गोचरीच्या स्वरूपानुसार अवलंबून असतात. कारण प्रत्येक ग्रहाला स्वतःच हे गोचर गती आहे, स्वतःची गोचर गती आहे. त्या गोचर गतीनुसार ग्रह त्या त्या नक्षत्रामधून गोचर करत असतात, भ्रमण करत असतात. त्याच नक्षत्रातून भ्रमण करताना तो ग्रह त्या नक्षत्राच्या चारही चरणातून भ्रमण करत असतो. त्याचसोबत तो ग्रह म्हणजे त्या राशीत एकेका राशीतून देखील गोचर करत असतो. आता ग्रहांची गोचर ही पुढे पुढे जाणारी असेल, म्हणजे ज्या वेळेस ग्रह मार्गी असतील त्यावेळेस ते पुढच्या राशीत जातात, ज्यावेळेस वक्री असतील त्यावेळेस ते पुन्हा मागच्या राशीमध्ये येत असतात. हां, त्यातली राहू आणि केतू हे ग्रह मात्र म्हणजे मागच्या राशीमधून गोचर करतात, म्हणजे ते मागे मागे फिरतात. जसं आपण म्हणतो ना की राहू आणि केतू हे ग्रह सोडले तर बाकीचे ग्रह सगळे अँटी क्लॉकवाईज गोचर करतात आणि राहू केतू हे क्लॉकवाईज गोचर करतात. बरोबर ना? तर आपल्या कुंडलीमधून दैनंदिन स्वरूपाचं जे फलित आहे ते आपण त्या त्या रोजच्या चंद्राच्या गोचर नक्षत्रानुसार पाहतोच. बरोबर ना? पण आता आपला आजचा विषय काय आहे, तर महादशेमध्ये
गोचरीची फलित कशी गृहीत धरायची. लक्षात घ्या, महादशा असो किंवा प्रत्यंतर दशा तो विदशा असो काहीही असो, त्यांना आधार हा दैनंदिन गोचरीचाच असणार की नाही. कारण महादशा स्वामी कोणीही असला तरी तो त्या वर्तमानातल्या गोचरीचाच एक भाग असणार आहे, बरोबर की नाही. आणि त्यांच्या फलितामधली म्हणजे महादशेतली फलित, अंतर्दशेतली फलित ही त्या ग्रहाला तुम्ही जे शुभ अशुभ ठरवलेलं आहे त्यानुसार सरसकट कायमस्वरूपी मिळत नाहीत. उदाहरण म्हणून आता गुरुची महादशा चालू आहे आणि गुरुमध्ये राहू चालू आहे, ठीक आहे. आपल्या डोक्यात काय भरलेलं आहे, गुरु हा शुभ ग्रह आहे आणि राहू हा अशुभ ग्रह आहे. म्हणजे इथे तुमच्या डोळ्यासमोर काय येणार, गुरुच्या महादशेत राहूची अंतर्दशा म्हटल्यानंतर म्हणजे विचित्र फलितं मिळतील वगैरे वगैरे. तसं नसतं, तसं नसतं मंडळी. लक्षात घ्या, प्रत्येक ग्रहाची फलित ही तुमच्या कुंडलीला अनुसरून किंवा तुमच्या जन्म नक्षत्राला अनुसरून जी जन्म नक्षत्राची गोचर प्रस्थापित झालेली आहे त्या जन्म नक्षत्र गोचरीच्या क्रमवारीनुसार जे जे ग्रह तुम्हाला शुभ अशुभ ठरतात. म्हणजे समजा आता उदाहरण म्हणून आपण केतूची जन्म नक्षत्र पाहूया. केतूच्या नंतर म्हणजे जन्म नक्षत्र जर अश्विनी असेल तर त्यानंतर नक्षत्र कुठलं येतं तर ते भरणी येतं शुक्राचं. त्यानंतर मग कृतिका येतं, त्यानंतर रोहिणी येतं, त्यानंतर मृग येतं, मग आद्रा येतं, मग पुनर्वसू येतं, मग पुष्य येतं आणि मग अश्लेषा येतं. ही झाली अश्विनी नक्षत्राची जन्म नक्षत्र गोचर. ही 9 नक्षत्रांची जी क्रमवारी आहे त्या क्रमवारीमध्ये त्या अश्विनी जन्म नक्षत्राच्या कुंडलीला कुठली नक्षत्र शुभ ठरणार आहेत, कुठली नक्षत्र अशुभ ठरणार आहेत याचं दिशा मार्गदर्शन केलेलं असतं. आता ते कसं पाहायचं, त्यासाठी तुम्हाला ताराचक्र पाहावं लागेल, म्हणजेच जन्म नक्षत्र गोचर लक्षात घ्यावी लागेल. जन्म नक्षत्र गोचरीमध्ये जी क्रमवारी दिलेली आहे त्या क्रमवारीनुसार पहिलं जन्म नक्षत्र जे शुभ ठरलं, शुभ म्हणजे गृहीत धरायचं असतं. त्याच्यानंतर येणारं दुसरं जे जन्म नक्षत्र आहे, म्हणजे दुसरं जे नक्षत्र आहे जन्म नक्षत्राच्या पुढे येणारं दुसरं नक्षत्र हे शुक्राचं आहे. तर ताराचक्रामध्ये किंवा जन्म नक्षत्र गोचरीमध्ये जी क्रमवारी दिलेली आहे ती अशी आहे: जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यय, साधक, वध, मित्र आणि परममित्र. याच्यामध्ये अशुभ जे आहे ते 3, 5, 7 नक्षत्र. म्हणजे अश्विनीचं जर नक्षत्र पहिलं असेल तर तिसरं नक्षत्र येतं कृतिका म्हणजे रवीचं नक्षत्र. ते विपत म्हणजे विपत्तकारी अशुभ ठरणारं आहे. म्हणजे रवीची तिन्ही नक्षत्र अश्विनी जन्म नक्षत्राला हे विपत्तकारी ठरतात. तसंच अश्विनी जन्म नक्षत्राला त्या नक्षत्रापासून 5वं येणारं नक्षत्र हे मंगळाचं मृग नक्षत्र. म्हणजे मृग, चित्र आणि धनिष्ठा हे तिन्ही नक्षत्र मंगळाची त्या अश्विनी जन्म नक्षत्राला प्रत्यरी ठरतात, म्हणजे अशुभ, प्रतारणाकारक, अशुभतादायक ठरतात. त्याच अश्विनी जन्म नक्षत्राच्या 7व्या पायरीवरती येणारं जे नक्षत्र आहे ते आहे पुनर्वसू नक्षत्र. म्हणजे गुरुचं नक्षत्र. म्हणजे गुरुची तिन्ही नक्षत्र पुनर्वसू, विशाखा आणि पूर्व भाद्रपदा
ही तिन्ही नक्षत्र ह्या अश्विनी जन्म नक्षत्राला वधकारक ठरतात, अत्यंत अशुभ फलितकारी ठरतात. बाकीची सगळी नक्षत्र 9 नक्षत्रापैकी फक्त 3 नक्षत्र तुम्हाला अशुभ ठरतात. तुम्हाला इन द सेन्स तुमचं जे जन्म नक्षत्र असेल त्याला. ही नक्षत्र अशुभ नक्षत्र ही कायमस्वरूपी ज्या ज्या वेळेस त्यांची सहभाग गोचरीमध्ये जिथे जिथे म्हणून असेल तिथे तिथे ते तुम्हाला अशुभ फलित देणार आहेत. त्याचबरोबर बाकीची जी 6 नक्षत्र आहेत ती मात्र त्यांचं सानिध्य प्रत्येक ग्रह नक्षत्र गोचरीमध्ये जिथे जिथे येईल तिथे तिथे तुम्हाला ती शुभ फलितदायक ठरणारी असतात. हे पक्क लक्षात घ्या. आणि याच्या बाहेर तुम्हाला तुमच्या कुंडलीच्या फलितामध्ये दुसरं काहीही वेगळं असं जाणवत नाही. हे का सांगितलं तुम्हाला? कारण तुम्हाला आता मला दशा अंतर्दशाचं फलित कसं गृहीत धरायचं हे समजावून सांगायचं. आता समजा गुरुमध्ये राहूची अंतर्दशा आहे. आता आपण सध्याच हे पाहू, म्हणजे सध्याची जी गोचर चालू आहे ती गोचर काय आहे तर म्हणजे अंतर्दशा आणि महादशेच्या हिशोबाने आपण बघूया. मेष लग्न आहे उदाहरण ना, तुम्ही तुमच्या कुंडलीप्रमाणे म्हणजे ते 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 लग्न राशी गोचर सगळी जुळवून पाहायची आहे. उदाहरण म्हणून मी मेष लग्नाची अश्विनी जन्म नक्षत्राची गोचर तुम्हाला सांगतोय. आणि ह्या अश्विनी जन्म नक्षत्र गोचरीच्या म्हणजे कुंडलीला गुरुची महादशा चालू आहे आणि राहूची अंतर्दशा चालू आहे. लक्षात घ्या, राहूची अंतर्दशा ही शेवटची अंतर्दशा असते, बरोबर ना. सो असं धरून चाला, म्हणजे गृहीत धरून चाला उदाहरण म्हणून. तर गुरुची महादशा सध्या चालू आहे. मग गुरुची फलित कशी मिळतील तर सध्याचा गुरु ज्या अवस्थेमध्ये आहे, ज्या गोचर स्थितीमध्ये आहे त्या स्थितीला अनुसरूनच त्याला ती फलित मिळणार आहेत, बरोबर आहे. आता अश्विनी जन्म नक्षत्र आपण उदाहरण घेतलेलं आहे. तर अश्विनी जन्म नक्षत्राला म्हणजे अश्विनी जन्म नक्षत्राच्या गोचरीमध्ये गुरु हा वधकारक ठरतो, पण चंद्र हा क्षेमकारी ठरतो. म्हणजे गुरु अशुभ फलितदायक आहे, म्हणजेच गुरुची नक्षत्र देखील अशुभ फलितदायक आहे आणि चंद्र मात्र क्षेमकारी आहे. ठीक आहे. आता गुरुमध्ये अंतर्दशा राहूची आपण मग घेतोय. सध्याचा राहू कुठे आहे तर तो कुंभेला आहे. गुरु कर्केला आहे आणि राहू कुंभेला आहे. कुंभेतला राहू त्याची स्थिती काय आहे तर तो राहू सध्या गुरुच्या नक्षत्रात आहे पूर्वा भाद्रपदा. आणि त्याच्या ज्या चरणात आहे तो चरण स्वामी आहे मंगळ. कुठल्या राशीला आहे तर कुंभ राशीला आहे. मुद्दा लक्षात घ्या. आता आपल्याला महादशेचे फलित बघताना त्याच्या अगोदर आपल्याला अंतर्दशेची फलित बघणे गरजेची ठरतात. त्याच्या मागचं कारण असं, कारण महादशेचा कालावधी हा वर्षाचा असतो, काही वर्षाचा असतो, पण अंतर्दशेचा कालावधी हा काही महिन्यांचा असतो. तर सध्याची जी अंतर्दशा आहे ती राहूची आहे. अश्विनी जन्म नक्षत्राला मेष लग्न असलेल्या कुंडलीला राहूची अंतर्दशा कशी फलित देईल? साधं सिंपल म्हणजे सहज सोप्या पद्धतीने जर आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल तर राहूची आत्ताची गोचर बघायची. ती मेष लग्नाला ती राहूची गोचर कुठून चालली आहे तर ती चालली आहे त्या कुंडलीच्या लाभातून, म्हणजे कुंभेतून, एकादश स्थानातून, एकादश भावातून चालली की नाही राहू. हा राहू म्हणजे त्याची स्थिती कशी आहे तर तो आहे गुरुच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात आणि त्याचं चरण स्वामी आहे मंगळ.
आता ही राहूची अंतर्दशा फलित स्वरूपात आपल्याला कशी कन्सिडर करायची, म्हणजे कशी गृहीत धरायची आहे? तर राहूची जी फलित स्वरूप आहे, राहूचं जे फलिताचे जे संयोग तयार झालेलं आहे, त्याचे चार भाग कोणते कोणते आपल्या समोर आले आहेत? एक तर ग्रह म्हणून अंतर्दशा स्वामी म्हणून राहू आला. दुसरं त्याचं जन्म म्हणजे गोचर नक्षत्र कुठलं आलं तर गुरुचं पूर्व भाद्रपद आलं. तिसरं त्याचं चरणस्वामी मंगळ आला आणि राशीस्वामी शनी आला. आता हे चार ग्रह किंवा हे चार भाग या अश्विनी जन्म नक्षत्राला कसे ठरतात हो? राहू अश्विनी जन्म नक्षत्राला साधक ठरतो, शुभ साधक. गुरु अश्विनी जन्म नक्षत्राला हा वधकारक ठरतो, अशुभ वधकारक. मंगळ अश्विनी जन्म नक्षत्राला हे प्रत्यरी ठरतो, अशुभ प्रत्यरी ठरतो. आणि शनी अश्विनी जन्म नक्षत्राला हा परममित्र ठरतो, मित्र ठरतो. मग ह्याच्यामध्ये जन्म नक्षत्र गोचरीने ह्या चार भागातली विभागणी शुभ अशुभतेची कशी केलेली आहे? तर राहू आणि राशीस्वामी शनी ही दोन भाग तुम्हाला शुभ ठरतात आणि त्याचं गोचरीचं नक्षत्र आणि नक्षत्र चरण मंगळाचं आणि गोचरीचं नक्षत्र गुरुचं ही अशुभ ठरतात. म्हणजे इथे राहूची अंतर्दशा म्हणजे राहूची अंतर्दशाचं फलित बघताना तुम्हाला कुठल्या पद्धतीने लक्षात घ्यायचं तर अश्विनी जन्म नक्षत्राला राहूचं अंतर्दशा स्वामी म्हणून फलित कसं असेल? 50% शुभ आणि 50% अशुभ. लक्षात? राहू स्वतः साधक आहे आणि त्याचं गोचर कुठून चालली आहे तर कुंडलीच्या लाभस्थानातून. मग राहूच्या अंतर्दशेमध्ये तुम्हाला 50% हा शुभ लाभ घडणारच आहे किंवा त्या अनुषंगाने त्या परिस्थिती निर्माण होऊन त्या परिस्थितीला 50% शुभता लाभणार आहे तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये, कार्य कुठलेही असू दे. आणि त्याच सोबत त्याच्यातली 50% अशुभता देखील तुम्हाला भोगावीच लागणार आहे. म्हणजे अशुभता अपयश हे 50%ने कमी मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे यश तुम्हाला 50%ने कमी मिळणार आहे, पण 50% यश ठरलेलं आहे. हे तुमचीच कुंडली, तुमच्याच कुंडलीचं जन्म नक्षत्र गोचर, त्या गोचरीच्या माध्यमातून सध्याच्या अंतर्दशा स्वामीची फलित तुम्हाला अशा पद्धतीने मिळत असतात. आता अंतर्दशाचं फलित 50% शुभ 50% अशुभ आहेत. महादशा स्वामीची फलित त्याला जोडून कशी येणार आहेत? कारण इथे लक्षात घ्या, अंतर्दशा स्वामी जो राहू आहे तो कुंडलीच्या लाभातून चाललाय, लाभातून गोचर करते की नाही. म्हणजे कुंडलीला लाभ घडणारा 50% शुभ 50% अशुभ. पण महादशा स्वामी त्याच कुंडलीच्या चतुर्थातून चाललाय, कारण गुरु कर्केला आहे ना. मेष लग्न बघतोय आपण, तर मेष लग्नानुसार चतुर्थात कर्क राशी येते आणि गुरु सध्या कर्केतून चाललेला आहे. म्हणजे गुरु सध्या त्याच्या उच्च राशीतून गोचर करतोय. तो कोणाच्या नक्षत्रातून गोचर करतोय गुरु? तर स्वतःच्याच नक्षत्रातून, म्हणजे पुनर्वसू नक्षत्रातून. आणि त्या नक्षत्राचं चरणस्वामी कोण आहे? तर चंद्र आहे. कुठल्या राशीत आहे? तर चंद्राच्या कर्क राशीत आहे. म्हणजे इथे गुरुची जी फलित स्वरूप आहे गुरुचे, ते कसं आहे? गुरु, पुनर्वसू नक्षत्र, चंद्र आणि राशीस्वामी चंद्र हे चार भाग त्या गुरुच्या फलित स्वरूपामध्ये प्रामुख्याने आहेत. आता हे चार भाग अश्विनी जन्म नक्षत्राला कुठल्या स्वरूपातून दर्शवतात आपल्याला? तर गुरु आणि गुरुची नक्षत्र ही अश्विनी जन्म नक्षत्राला
वधकारक ठरतात, अशुभकारक ठरतात. पण चंद्र मात्र शुभकारक आहे, क्षेमकारी आहे. आणि ते कुंडलीच्या लाभा चतुर्थातून चालले, म्हणजे सुखस्थानातून चाललेले आहे. इथे महादशा स्वामीची फलित अश्विनी जन्म नक्षत्र, म्हणजे अश्विनी किंवा केतूची जी जन्म नक्षत्र आहेत त्यांना, आणि ज्यांचं जन्मलग्न मेष आहे त्यांना म्हणजे महादशा स्वामी चतुर्थातून फलित दाखवतोय आणि अंतर्दशा स्वामी लाभातून फलित देतोय. दोघही 50% शुभ आणि 50% अशुभ फलित देत आहेत. हे जे आपल्याला सांगितलं जातं ना, म्हणजे मूळ फलिताचा गाभा एवढाच असतो, मूळ फलिताचा गाभा एवढाच आहे. हा, त्याला आपण ॲडिशन काय जोडलेलं आहे, तर गुरुच्या 5, 7, 9 ह्या दृष्टीस्थानातील विषय देखील त्याच स्वरूपातून प्रभावित होतात. तेही कन्सिडर, म्हणजे तेही गृहीत धरूया. चला, आता चतुर्थातून महादशा स्वामी गुरु कुठे पाहतोय? 5वी दृष्टी त्याची अष्टमावर येणार की नाही, मेष लग्नानुसार, आणि 7वी दृष्टी दशमावर येणार, समोरच ना, आणि 9वी दृष्टी व्ययावर येणार, कुंडलीच्या व्यय स्थानावरती. आता अंतर्दशा स्वामी हा कुंडलीचा लाभातून गोचर करतोय, तो देखील 50% शुभ आणि 50% अशुभच फलित देतोय. मग तो लाभातील स्थानांचे सर्व विषय 50% शुभ आणि 50% अशुभ ह्या रेशिओमध्ये प्रभावित करतोय की नाही. तसंच राहूची जी पूर्ण दृष्टी आहे ती पंचमावर येते, कुंडलीच्या पंचम स्थानावर. तर पंचम स्थानाच्या दृष्टीने पंचमातील जेवढे विषय आहेत त्या विषयावर देखील राहू 50% शुभ आणि 50% अशुभ फलित देतोय अंतर्दशा स्वामी म्हणून. मुद्दा लक्षात आला? आता लक्षात घ्या, ही दोन्ही फलित मिळून, म्हणजे अंतर्दशा स्वामी आणि महादशा स्वामी एकाच वेळेस दोघांचं वर्किंगचं, म्हणजे दोघांचं कार्य चालू आहे की नाही. मग गुरुची अमुकच फलित आहेत. मग तुम्हाला गुरु, आता जे डोक्यात भुसा भरलेला आहे काय, की गुरु हा शुभ फल देतो, 100% शुभ आणि कायमस्वरूपी सरसकट सगळ्यांना. ही क्लिष्टता किंवा हे चुकीचं जे भरणा केल्या डोक्यात, तो आता म्हणजे तो काढून निघून गेला असेल ना तुमच्या डोक्यातून. प्रत्येक ग्रह त्याची शुभ अशुभता त्या त्या कुंडलीच्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार प्रदान करत असतात. ती फलित देखील वर्तमानातील त्यांच्या गोचर स्थितीनुसारच आपल्याला जाणवत असतात. हा फरक लक्षात घ्या. हाच फरक आहे खऱ्या वास्तवातील कुंडलीशास्त्राचा आणि आत्तापर्यंत तुमच्या डोक्यात जे भरले गेलेलं आहे कुंडलीशास्त्र आणि आत्ताचं खरं वास्तवातील कुंडलीशास्त्र, यातला हा फरक तुमच्या लक्षात आला असेल किंवा घ्या. आला मुद्दा लक्षात? आता ह्या कुंडलीमध्ये समजा त्या जातकाचं लग्न कार्य समोर आलं असेल किंवा त्याला एखादं घर घ्यायचं असेल, कारण चतुर्थात आहे ना गुरु, तर त्या मेष लग्नाच्या जातकाला जर घरासंदर्भातून काही नियोजन करायचं असेल तर त्याला फलित काय सांगणार तुम्ही? जुन्या ह्या कर्मकांडामधून जे काही सांगितलं जात होतं त्यानुसार तुम्हाला काय सांगितलं झालं, म्हणजे सांगितलं गेलं पाहिजे होतं, म्हणजे काय सांगितलं जाईल? तुमच्या लग्नाला गुरु 4था आहे, त्यामुळे आत्ता काय करू नका. गुरु एक तर 7वा होईल आता डिसेंबरमध्ये, या 5 डिसेंबर 2025ला गुरु वक्री असल्यामुळे तो मागे जाईल, म्हणजे पुन्हा तुमच्या पराक्रम स्थानात येईल. त्यावेळेस तुम्ही म्हणजे घर घ्यायचा विचार करा.
किती चुकीचं आहे मला सांगा. गुरु कुठलाही ग्रह ज्या गोचर स्थानातून म्हणजे ज्या कुंडलीच्या ज्या स्थानातून गोचर करत असतो त्या स्थानातील विषय तो प्रभावित करेल की नाही. तुमचा विषय काय आहे तर तो घर घेण्याचा आहे. मग ते घर घेण्यासाठी चतुर्थ स्थान पाहतो की नाही आपण. तर त्या चतुर्थ स्थानातील प्रश्नानुसार तुम्हाला गुरु हा व्यवस्थापनाचा मालक आहे ना. तो 50% शुभत्वाने आणि 50% अशुभत्वाने तुम्हाला घर घेण्यासाठी तयारी करायला लावेलच की नाही. आता शुभ तयारी काय होईल तर तुमच्याकडे पैसे आहेत गाठले, तुमचं लोन सँक्शन झाले, सगळं झालंय. मग 50% अशुभता काय तुम्हाला लक्षात घेता येईल म्हणजे घेता येऊ शकते तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसेल आणि तुम्हाला सोयीचं ठरेल अशा भागामध्ये किंवा अशा साईटवरती तुम्हाला म्हणजे अशा साईट तुम्हाला मिळणं मुश्किल होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला जद्दोजहद करावी लागेल. पण ती करावीच लागते ना तेवढी. आपल्याला आपल्याप्रमाणे जर पाहायचं असेल तर थोडीशी ती मेहनत घ्यावीच लागणार आहे. पण इथे तुम्हाला असं सांगून चालत नाही ना. जे चुकीचं सांगितलं जातं की तुमच्या लग्नाला गुरु चौथा आहे म्हणून तुम्हाला आता गुरु शुभ नाही आहे. बरोबर की नाही. आणि तुमच्या लाभामध्ये अशुभ ठरणारा राहू बसलेला आहे. अहो महाशय, तुम्ही कर्मकांडाच्या हिशोबाने राहूला अशुभ ठरवलेला आहे. पण केतूची जी जन्म नक्षत्र आहेत अश्विनी, मघा आणि मूळ ह्या नक्षत्रांसाठी त्या नक्षत्रांच्या जन्म नक्षत्रांच्या कुंडलीसाठी राहू हा साधक ठरतो. साथ देणं म्हणजे साध्य करून देणारा ठरतो. आणि तो 50% शुभ 50% अशुभ तुम्हाला साथ देईलच तर. तर त्यातल्या शुभतेचा विचार करा की. मुद्दा लक्षात येतोय. म्हणजे खरं वास्तवातलं ज्योतिषशास्त्र नेमकं काय आहे, किती सदुपयोगी ठरणारं आहे आणि ते कसं सदुपयोगी ठरवून घ्यायचं ह्याची दिशा दाखवणार आहे ना ते. मुद्दा लक्षात घेता हा एकच मुद्दा मी तुम्हाला सांगतोय की घर घेताना चौथा गुरु, 8वा गुरु, 12वा गुरु बघायची गरजच नाही ना. मुळातला गुरु तुम्हाला कसा ठरतोय हे जर तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या कुंडली सापेक्ष बघितलं किंवा जन्म नक्षत्राच्या माध्यमातून पाहिलं तर तुम्हाला योग्य ती दिशा मिळेल की नाही कुंडलीच्या माध्यमातून. मुद्दा लक्षात घ्या. थांबूया इथे आता, कारण आता व्हिडिओ 8 मिनटं जास्त झालेला आहे. तर विषय आवडला तर मंडळी ह्या व्हिडिओला लाईक करा. आपले हे जे चॅनल आहे दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. वेगवेगळ्या ग्रुपवर, तुमच्या ज्योतिषी ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि हे नॉलेज, हे प्रबोधन सर्वांपर्यंत पोचू द्या, जेणेकरून कोणाचं चुकीच्या मार्गदर्शनामधून नुकसान होणार नाही किंवा चालून आलेल्या संधी त्यांना म्हणजे त्यांच्या गमावल्या जाणार नाहीत याचा असा सदुपयोग आपल्याला साधता येईल या सगळ्या प्रबोधनात्मक व्हिडिओतून. तर थांबूया इथे. ओम नमो आदेश. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये असाच विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत शुभम भवतु. आदेश.